नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंका दिलेल्या आहेत त्याला नक्की व्हिजिट करा, कारण की भारी असा जबरदस्त असा जो सेल आहे ते लागलेला आहे, नक्की व्हिजिट करा। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा केंद्र सरकारकडून आदेश थेट लाभ मिळणार। 19 हप्ता 3 वाजता दुपारी 3 वाजता जमा होणार। सविस्तर माहिती आता जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, 18 हप्ता जो यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। सविस्तर माहिती 18 हप्त्याविषयी सुद्धा जाणून घेऊ। तर या तारखेला 18 हप्ता होणार होता जमा आणि झाला, पण तो झाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही नेमकी कोणती, कशी आणि काय तर योजना हे सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात। केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम ही 3 हप्त्यामध्ये वाटप केली जाते आणि या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी सरकारने काही अटी लावलेल्या आहेत। या अटीमध्ये पहिली अट म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांची पूर्ण असणार त्या शेतकरी बांधवांना 19 हप्ता मिळणार। तुम्ही घरबसल्या पण ई-केवायसी करू शकता। ती म्हणजे कशी, तर मोबाईलवर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। लँड शेडिंग टेरस फक्त हा जो आहे तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला जो कृषी खाता आहे तिकडे जावे लागेल आणि त्यामुळेच ई-केवायसी प्रक्रिया पण आपण सीएससी सेंटरवर करू शकता किंवा आपण घरबसल्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने ई-केवायसी करायची, तर दोन्ही पद्धतीने ई-केवायसी तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंका दिल्या आहेत त्याला नक्की व्हिजिट करा। दुपारी 3 वाजता मिळण्याची दाट शक्यता आहे 19 हप्ता। तर मित्रांनो, नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।